पुणे विमानतळाला संत तुकारामांचं नाव देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार। अमित शहांचा 25 सप्टेंबर रोजी नाशिक दौरा। उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। महायुतीच्या जागा वाटपावरही चर्चेची शक्यता। मावळमध्ये भाजप शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत। मावळचे आमदार सुनील शेळकेंचा दावा, तर भाजप पदाधिकाऱ्यांकडून दादांचा अपप्रचार सुरू असल्याचाही आरोप। महायुती सरकारच्या काळातच सातत्यानं तणाव कसे निर्माण होतात? धारावीतील गोंधळावर सुप्रिया सुळेंचा गृहमंत्रालयावर निशाणा। भाजपची साथ सोडून दिलीप खोडपेंचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता। राऊत म्हणजे बिना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र। आमदार बच्चू कडूंचा संजय राऊतांवर निशाणा। पंढरपुरात मोठी राजकीय घडामोड। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांचे कट्टर विरोधक प्रशांत परिचारक आणि भागीरथ भालके एकाच व्यासपीठावर। राज्यात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू। इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप, तर कुठेतरी याला गृहमंत्री जबाबदार म्हणत फडणवीसांवरही निशाणा। ओबीसी येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांना ज्या भाषेत कळतं त्यात उत्तर देणार, लक्ष्मण हाकेंचा इशारा। अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी खडसेंना ठोठावलेल्या दंडाच्या नोटिशीला महसूल विभागाची स्थगिती नियमबाह्य। आमदार चंद्रकांत पाटलांचा सरकारलाच खर्च आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला विक्रमी बाजारभाव। 10 किलोला 475 रुपयांचा दर। किमान निर्यात मूल्य हटवताच दर वाढले।